हाय फ्रेंड, आज हमारे दोस्त संतोष भाऊ का जन्मदिन है। उनके जन्मदिन के अवसर पर हम थोड़ा घूमने निकले हैं। आपको पूरा स्टोरी दिखाते हैं, आप देखिए। आपको पसंद आए तो लाइक और शेयर कीजिए। थोड़ा सा आगे रेगिस्तान आने वाला है, उसके लिए हाँ, एक बॉटल और भर के लो, साथ में हमारे आगे के लिए साथ में ये बिस्लरी फेंक देते हैं और अच्छा सा भर रहे हैं अभी ये देखो, अब नेचुरल पानी हम भर रहे हैं साथ में आगे के लिए, हमारे आगे के सफर के लिए। अभी आगे के कमान हमारे संतोष भाऊ ने थाम ली है। आगे सर्च कर रहे रास्ता बोलना। अभी रास्ता बहुत भारी, आगे का रास्ता बहुत भारी है, बहुत भयानक है, कठिन है, लेकिन हम तो भी रास्ता निकालेंगे इसमें से, क्योंकि हमारे दो साथी है जो गुम हो गए, पानी में बह के आगे नीचे चले गए। हम उनको ढूंढने के लिए निकले। ओ, और चलते चलते हम हमारे रात के खाने का भी साधन ढूंढ रहे हैं। अगर कोई कहीं पे क्रैब मिल गया, क्रैब छह के बाद खेकड़ा बाहर निकलता है। अन्ना बोलते हैं 6 के बाद खेकड़ा बाहर निकलता है, लेकिन अभी ऑलरेडी 6 साढ़े 6 हो गए। अभी एक फिलहाल में हाँ, अभी अन्ना ने एक खेकड़ा ढूंढा है और हम उसको लाइव में निकालेंगे। अभी आप देखिए कैसे निकलते हैं अन्ना हमारे। छुप गया। नहीं नहीं, निकालो निकालो, आप निकालो निकालो, कितने भी छुप गए तो अन्ना निकालते हैं। अन्ना को चैलेंज नहीं है, छुप गया। ये अन्ना हमारे खेकड़ा निकालेंगे बोले तो निकालेंगे। छुप गया सर जी। इस साला किधर गया रे तू? आजा बाहर। वीडियो का चालू है। ये हमारे अन्ना ने भी खेकड़ा निकाला है, पकड़ा है एकदम बढ़िया तरीके से। पूरे बिल में हाथ डाल के अन्ना ने खेकड़ा निकाला इतनी मेहनत से। अभी उंगली छोड़ के गए। एक मिनट बताओ इधर बताओ। उंगली हाँ, सही में वो उसका उंगली छोड़ के गया है, उसका उंगली मिला हमको, लेकिन खेकड़ा नहीं मिला है। चलो हम उसका उंगली से काम धक्का लेंगे, कोई अर्थ नहीं है। फिर से ट्राई कर रहे हैं अन्ना, लेकिन नहीं मिल रहा है, लेकिन उंगली मिल गए हैं। और ये उसका उंगली है। संतोष हो गया उंगली, क्या उंगली ये उसका उंगली है। और खेकड़े ने ना बगो उंगली कसी बगो, ये हमको इतना खेकड़ा मिला है ऑलरेडी। अभी हम इसका मस्त शाम में आमटी बनाएंगे। हमारे जरा आगे जो 2 मेंबर भटक गए थे हमको मिल गए अभी। ये हमारा अमोल अभी क्या कर रहा है पता नहीं। अमोल किती रे जांभूळ भेटले की नाही काही? नाही, अरे बाबा व्हिडिओ चालू आहे। हेल्मेट तुम्हाला काहीच नाही भेटलो। आम्ही कमीत कमी ना 2 भाजीचे खेकडे पकडले तर, आणि भरपूर एन्जॉय झाला आमचा आज संतोष भाऊच्या बर्थडेच्या दिवशी। एवढा एन्जॉय। तो म्हणणं है कि पुढे मोवळ है, मतलब शहद का छत्ता है और वो पीछे लग रहा है, और हम वो बात को डिने कर रहे हैं। और हमारे गणेश सेठ, परमेश्वर भाऊ और मैं, हम आगे आगे धीरे धीरे चल रहे। अभी देखते हैं आगे हमको क्या मिलता है। आगे कुछ मिलता है क्या, देखते हैं। अभी तक तो कुछ नहीं नज़र आ रहा है। इतने घने जंगल में हम पहुंच चुके हैं अभी देखते हैं आगे कुछ मिलता है क्या। जिसके इंतज़ार में हम इतने दूर इतने नीचे आए, लेकिन इसको एक भी जामुन नहीं है।
एक भी जामुन नहीं मिला हमें। अभी हम धीरे धीरे ऊपर जाते जाते और खेकड़े चुनेंगे और रात में जाके खेकड़ा का आमटे खाएंगे। एक गणेश सेठ अभी गया आगे रास्ता निकाल के कैसे, तो मैं भी धीरे धीरे ऐसे ही जाऊंगा। थोड़ा काटे, थोड़ा देख के ये साइड से इधर सीधे सीधे उधर से हो क्या? फिर तो आराम से 2 बंदे इसको पकड़ के धीरे से निकला अभी आगे। अब धीरे 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 हम थोड़ा सा देखते हैं कुछ खेकड़ा मिलता है क्या आगे। टुकड़े थे लेकिन पानी में चले गए थे। खेकडे असतील याचे बरोबर का, मला वाटतं असतील. एवढं पाण्यामध्ये खेकडे 100% असतील. दूसरा कुछ निकलेगा. ये देखो खेकड़ा, देखो कैसा भाग गया अभी. मैं बोला ना है करके. और बाप इधर बहुत है, बहुत है, बहुत है, बहुत है. इन्होंने इनका घर बना के रखा इधर. इधर वो परमेश्वराचे आहे. काय काय बघू दे ना, काय काय तुमच्या हातात काय आहे? बीप तोडले. थोडं बरं एकदा. बीप तोडतात दम म्हणतात खाली बघते दाखवते ना लाईव्ह मध्ये. बीप तोडले, हे खायचं नाही. ती गोडंबी गोटा आहे तो फोडून खायचं. पाठीमागचं खायचं, ते उडून गेलं आता. ओके हा, काय ते तुमच्या हातात बघू दे मला. गोटा आहे. हा हेच काय, हे काय कामाला येते? हे आहे ना, कोणाला खेळा बसला, कोणाला जखम लागली, पायाला जखम, तळ पायाला. ओके. वर नाही लावायचं, वर लावलं पण हे कसं काय काय करते त्याचं? याला फोडायचं, याच्यामध्ये गोडंबी निघते. ओके. हे 700 रुपये किलो याच्यामधली गोडंबी. 800 रुपये किलो गोडंबी. अच्छा. हा हा हा. याला फोडून 700 रुपये किलो निघायची. आणि जर याचं तेल निघालं, हा, जर तुम्हाला जखम झाली तळ पायाला, ओके ओके, बाकी जागेवर लावायचं नाही. ओके. आणि हे बी हे खायचं. त्यांना खाऊ घाला नाही, नाही मला नको. आमचे गणेश सेठ सुद्धा आता तोड राहिले. तर ह्या झाडाला काय बिब्याचं झाड असं काहीतरी म्हणतात. हे तुम्ही खात आहे. हे आमचे परमेश्वर भवन तोडले, गणेश भवन पण तोडले. हे बी हे याला खायचं नाही, याला खायचं. ओके. हे काय येत आहे? हे बी हे याला खायचं. ओके. हे सक्रातीला कामात येते. अच्छा. कोणसाला याला जर खाल्लं का दोन सडले, याला फोडून खाल्लं आणि वाळू घातलं, ते 700 रुपये किलो याचा भाव आहे. गोडंबी, गोडंबी सर एक ही नंबर आहे का नाही? एक नंबर. ये देखो, ये पुराने पिछले साल का तो बहुत हरा भरा है. हे बिब्याचं झाड म्हणतात त्याला. यावर्षी आंबे नाही आले त्याला. ते का एक आंबा आहे ना वरती, आहे का? आईच्या गावात दगड आणला लागेल त्याला. आता आम्हाला ह्या जंगलातून हळूहळू थोडं वर जाणं आहे. ये हमारे अन्ना ने हाथ से आम तोड़ा है और नीचे गणेश सेठ के पास फेंका है. और गणेश सेठ ने कैच किया है. वेरी गुड. और ये पूरे आम के पेड़ के ऊपर एक ही आम था जो हमने अभी तोड़ लिया है. और अब अन्ना धीरे धीरे नीचे आ रहे हैं. और अन्ना के खेत में का पेड़ है जिसपे सिर्फ एक ही आम लगा था और हमने तोड़ लिया है. वो भी गणेश सेठ की नजर गई है, इसके लिए हमको मिला है वो. अभी अन्ना नीचे उतर गए. हे आता आमचे अण्णा
खेकड्याची वाट बघू राहिली. खेकडे कधी बाहेर येतात आणि मी कधी पकडतोय. संतोष भाऊ पण रे दाखव बघू राहिले, पण खेकडे असे भेटत नाहीत. खेकडे भेटायसाठी ना हे असं काहीतरी करावं लागतं बघा. असं असं हे बघा, असं करावं लागतं. मग हळूहळू त्याच्यावरून खेकडे बाहेर येतात. पहिले केलं हे बघा, थांबा एकच मिनिट. तुम्ही बघा फक्त त्याच्यावरून काय बाहेर येतंय. खेकडा येतोय का एखादा नागोबा येतोय. नागोबा पण धरतोय. हा हा बघा बरं आहे खाली. नाही आहे. खेकडा भेटला एक. हे बघा, छोटा डॉन. छोटा डॉन. चल काय इकडे जा. द्या द्या संतोष भोकट द्या, संतोष भोकट द्या. पण फक्त त्याचे हे काढून द्या. नाही नाही ते काढून द्या, काढून द्या, काढून द्या. हे बघ, इथं ना आपल्याला एक तरी खेकडं भेटेल. मी सांगतो भेटेल 100%. हा भेटेल. तुम्ही फक्त 1-2 दगड उचका. ते पलीकडे पलीकडे असं नाही होणार. भेटणार म्हणजे भेटणार, मी सांगतो ना. त्या कॅनल त्या किती हाय का नाही एखादा खेकडा? हाय धरलंय बोट, धरलंय बोट, धरलंय बोट, धरलंय बोट, धरलंय बघा 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 बघा. बोट धरलंय. बोट धरलंय. सापडला खेकडा. बोट धरलंय, बोट धरलंय, बोट धरलंय. सोड रे, सोड रे, सोड रे, सोड रे. अरे सोड रे, मेलाय. हे बघा, असा खेकडा जर तुम्ही पकडला तर असं तुमची हाताला इजा होऊ शकते. त्यामुळे थोडा सावधानीने पकडायचा. आमच्या अण्णांनी एकदम व्यवस्थित पकडला तरी त्यांच्या बोटाला इजा झालेली आहे सध्या. तरी सोडत नाही. हा, तरी सोडत नाही. खेकडा मेला तरी सोडत नाहीये. असणार 100%. बघा तुम्ही आता. नाही आहे आहे का? बघा बरं जरा थोडं. खूप हेवी दगड आहे दोन्ही. नाही तो दगड जाऊ दे आपल्याला. आपण पुढे बघू. इकडे काही भेटते का बघू आपण पुढं. हळूहळू जरा आम्ही आमच्या अन्नाच्या शोधात पुढं भटकत राहिलो आता. हा, अन्नाच्या शोधात आम्ही राहिलो. अण्णा खेकड्याच्या शोधात आहेत. अण्णा इथं काहीतरी असतं ना असं वाटतंय मला. पण तर चला आता अण्णा पुढे गेले तर आपण मी पुढे जायला हरकत नाहीये. कैरी भेटेल, आपण ते फोडून खाऊ. हा, आता आपल्याला कैरी भेटेल. ती पण मस्त आपण फोडून खाऊ आता. आता अण्णा मस्त जरा शुद्ध जल पिऊ राहिले आता. म्हणजे डोंगराचं मस्त आपण म्हणतो ना आपण जंगलात सर्वाइव्ह कसं करायचं तुम्ही बघा. हे बघा, अण्णा मस्त एकदम निसर्गाचा आस्वाद घेऊन राहिले. आणि इकडं गणेश शेटने कैरी फोडलेली आहे. एकुलती एका झाडाची एकच कैरी. तिचा आस्वाद आणि गणेश शेट आणि आम्ही घेणार आहेत आता. पण याला पाणी नाही भेटलं बोलली. जागेवर मेला आहे खेकडा. कुठे? हा, राईट राईट राईट. खरंय ते, खरंय. पण नाही भेटल्यामुळे तो खेकडा आणि जिवंत आहे. पण तो मेला नाही, छोटा जिवंत आहे. छोटा बच्चू आहे. पण तो छोटा आहे. बच्चू आहे. हा, आणि आम्ही त्याला सोडून देणार जीवदान आहे. देतोय. हा, आम्ही त्याला जीवदान देणार. एवढा छोटा खेकडा आम्हाला पकडायचा नाहीये. आणि आम्ही त्याला पाणी टाकून दिलेलं आहे. जीवदान दिलंय. हे बघा, अन्नाचं मन किती मोठं तुम्ही बघा. आता आम्हाला हा अख्खा डोंगर चढून वरती जाणं आहे. आणि आमचे 2 लोक जे सहकारी आमचे हरवलेत ते कुठेच आम्हाला त्यांना शोधणं आहे सध्या ह्या जंगलात, एवढ्या मोठ्या जंगलात. अण्णा म्हणते मला लहानपण आठवलंय. खरंच? आणि तुम्ही अशा जंगलातून फिरायचे? हो, भयानक. काहीच नाही. आम्हाला दिवसा भीती वाटती. मी रात्र फिरतो या रस्त्यावर. माझं बालपण आठवले. मी
छोटासा बच्चे होता तेव्हापासून हिंडत आहे रोडवर. ते आपल्या या वड्या खोड्यान एकदम भयानक जंगलमध्ये. दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. तो प्रकाश कुठे पण हरवलाय कुठतरी. बचपन आठवलं बाबूनाथ काय सडा पण तरी घेता नाही आले. आणि इथं असतं ना काहीतरी. तिथे काही नाही जात. नाही का. आता जेव्हा अजून 2-4 पाऊस पडेल ना हां आणि आपण जर या टायमाला बाहेर आलो ओके. तर आपल्याला आहे ना कमीत कमी पावसाळ्याची खेकडे भेटेल. अरे वा व्हेरी गुड. नेक्स्ट टाइम आम्ही 100% येणार. आणि मला इथं थोडी जरा हालचाल वाटल्यासारखी वाटली इथं. बकरे खाने कितना अच्छा घास घूस गया देखो ना. नहीं नहीं बहुत इधर है ना. टेंशन नहीं साला. जानवर के लिए नहीं, आदमी के लिए नहीं. रिलैक्स साला. फोन को रेंज नहीं. सब में मेन बात है फोन को रेंज नहीं. हम भी रिलैक्स, हमारा फोन भी रिलॅक्स. अण्णा भेटलं काही जांभूळ नाही तर आपल्याला मग आता खेकडे. हा हे बघा करवंद. अण्णा तोडून राहिलेत करवंद. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला सांगा. हे बघा आम्ही किती जंगलातून वाट काढत 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 असं वरती चाललोत. हे बघा आमचे गणेश शेठ पण. आम्ही पण हळूहळू पुढची वाटचाल करतोय. ज्या रस्त्याने आलो त्याच दिशेने आम्ही वापस चाललेलो आहे. डिस्कवरी सायन्स तरी पाणी होऊन राहिलं. असं बिकट रस्ता पार करणं आहे सध्या आता आम्हाला. पुढच्या महिन्यामध्ये ना तुम्हाला पावसाळ्याची खेकडे भेटेल या रस्त्यात. या रस्त्याने पाऊस. भेटणार नाही. अच्छा एवढे खेकडे भेटतील का. रस्ता भेटणार नाही जायला पण झाड आहे ना पूर्ण अशी येऊन जाते का. अशा कडी कपऱ्यातून आम्हाला वाट काढावं लागते. तरी आम्ही एका बेलाच्या साह्याने वर चढत आहे. आम्ही आता ह्या बेलाच्या साह्याने थोडं वर चढणार आहेत. कावळ्याची मुळी उपटतात. मी त्या साह्यानेच पारंपरिक पद्धतीने आणि अन्न पारंपरिक पद्धतीने दगडावर दगडाचे घर्षण करून शिंबोरी बाहेर काढत आहेत. तरी कोणी बाहेर येण्याचा ही अन्नाची टेक्निक किती काम करते ते बघायचे आम्हाला. कोकणामध्ये त्या खेकड्यांना आवाज कळतो, ग्रामीणमध्ये त्यांना कळत नाही. अच्छा म्हणजे हा आवाज फक्त कोकणी खेकड्यांनाच कळतो असं अन्नाचं म्हणणं आहे. ग्रामीणमध्ये कळत नाही आणि ग्रामीणमध्ये कळत नाही. एकंदरीत आम्ही सर्व प्रयत्न केलेत पण आम्हाला काय खेकडा इथे भेटला नाही शेवटच्या स्टेपवरती. आणि आम्ही खूप आता आमच्या लक्षाच्या एकदम जवळ पोहोचलेलो आहोत.
यश प्राप्त नाही झालं. दिवसभराच्या भटकंतीनंतर आमच्याकडे जवळपास 1 पावच्या आसपास किलोच्या आसपास खेकडे आम्हाला भेटलेले आहेत. भेटलेले आहेत. आणि मस्त आम्ही आज संध्याकाळचे आमटे करून मस्त पार्टी करणार आहेत. अरे बा, आता कधी उपाय अण्णाने खूप मोठा दगड उचललेला आहे आणि त्या दगडाखाली एक भला मोठा चिमुरे असण्याचे आम्हाला संकेत मिळाले होते, जे की आम्हाला हे संतोष भाऊने सांगितले होते की मी वॉच केलं आणि आहे त्याच्या खाली, पण आम्हाला काय भेटला नाही. पण आम्ही प्रयत्न करतोय एखादा तरी आम्हाला मोठा चिमुरी मिळावं, म्हणजे खेकडा. पकडला अण्णांनी, पण तो जरा डेड चिंबुरी होता, चिंबुरीच नव्हता तो, मिस झालं, राऊंड मिस झाला. आता आम्हाला परत हे सगळं अख्खा आमचा डोंगर चढून वर जाणं आहे. ह्या जंगलातून दाट जंगलातून आम्हाला वरती जाणं आहे. दिवस पण मावतीला आलाय. हे इकडे आमचे गणेश शेठ, हे आमचे संतोष भाऊ आता आम्हाला वरती भेटलेत. हे आमचे अण्णा पण, हे आमच्या संतोष भाऊला काळजी लागू राहिली की कसं वर जाणार आपण. दिवस मावळाच्या आतमध्ये अंधारा पडेल, वरती एवढं मोठं घनदाट अरण्य जंगल. आता एवढं चढून आम्हाला वरती जाणं आहे. हे आमचे संतोष भाऊ आता हळूहळू वरती वाटचाल सुरू केली त्यांनी. जवळपास 1 किलो चिंबोरी म्हणजे खेकडा घेऊन आम्ही पण त्यांच्या पाठीमागं हळूहळू जाणार आहेत. आता खूप मोठा भेटलाय आम्हाला. आता घाला हात. अरे पळतय सोडलं तर चावतंय, धरलं तर चावतंय. पकडला. अरे वा, हे बघा खूप मोठा चिंबोरी पकडलाय. नांगी पकडतोय आता, नांगी सोडून गेलाय कारण त्यांनी पहिलेच नांगी सोडली होती. ही कला आहे आमच्या अन्नात, विशाल कला. मग एवढा मोठा भला मोठा 1 पावचा चिंबुरी पकडलाय अण्णांनी, पण नांगी नाही सापडली. काय हरकत नाही, 1 चिंबुरी तर पकडलाय मोठा. चिंबुरी तो नागिन होऊन जाईल ना तो. जिवंत आहे का? पकडला अण्णाने. हे रे, हाय अण्णा आहे. सापडला. व्हेरी गुड. अण्णाला या बाबतीत खूप एक्सपिरियन्स आहे. महाराज अभी खेकडे पकड़ रहे हैं हम. संतोष भाऊ, महाराज बोलो. खेकडे पकडे, खेकडे. मारा पलीकडे मार. घे पुढे घे ना. अरे पुढे घे ना. थांब. क्या साप है, 1 नंबर. जाऊ दे ना. वनस. आणलं मस्त खेकडा फ्राय, खेकडीची आमटी मस्त. हे अन्न बघा, यांना पकडले गरज काय. आमचे प्रमोद भाऊ
खेकडा खाताना. तिकडे गणेश सेठ पण ते खेकडा खात नाहीत. हा, फक्त धरून दिले आम्हाला आणि आम्ही खाऊ राहिलो. आमचे अमोल सेठ घेऊन राहिले. हे त्यांचा खेकडा अजून तसाच आहे. आमचे ढगे साहेब, कस काय ढगे साहेब टेस्ट? एक नंबर. खेकडा आमटी म्हणलं तर एक नंबर. हाय फ्रेंड, ये था स्टोरी हमारे एक दिन का, जो हमने हमारे बिजी शेड्यूल में से टाइम निकाल के संतोष भाव के बर्थडे के दिन थोड़ा घूम के आए. अगर आपको पसंद आए तो लाइक और शेयर कीजिए और सब्सक्राइब करना मत भूलिए. थैंक यू.